उद्धव ठाकरेंच्या सभांची मागणी का वाढली? लोकसभा निवडणुकीचं वारं आता जोर धरू लागलंय. देशात एनडीए विरुद्ध इंडिया अशी लढाई पाहायला मिळते. 2 टप्प्यांचं मतदान पूर्ण झालंय, परंतु अजूनही वारं नेमकं कुठल्या दिशेने वाहतंय याचा अंदाज लावणं आता तरी कठीण झालंय. उत्तर विरुद्ध दक्षिण असं एकंदरीत निवडणुकीच्या आधी वातावरण होतं, पण आता उत्तरेकडून सुद्धा मोदींना मोठं आव्हान तयार झालेलं पाहायला मिळतंय. त्यात केंद्रस्थानी असलेल्या महाराष्ट्रात काहीसं वेगळं चित्र आहे. इथं लढाई 1 विरुद्ध 1 अशी नसून इथं कुठं तिरंगी तर कुठं चौरंगी लढाई पाहायला मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रातल्या वाढत्या सभा बरंच काही सांगून जात आहेत. महाराष्ट्रात ठाकरे पवार विरुद्ध मोदी फडणवीस असं चित्र आता तरी पाहायला मिळत आहे. एकीकडे पहिल्या टप्प्यात देवेंद्र फडणवीसांनी तब्बल 25हून जास्त सभा घेतल्या, तर दुसऱ्या टप्प्यात सुद्धा 20 पेक्षा जास्त सभा घेतल्यात. पहिल्या टप्प्यात फारसे न दिसलेले उद्धव ठाकरे आणि शरद पवार आता मैदानात तंबू ठोकून बसलेत. दिवसाला किमान 2 ते 3 सभांचं नियोजन या नेत्यांचं आता पाहायला मिळत आहे. पण या सर्वांमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेची मागणी जास्त होताना दिसते. मग तो काँग्रेसचा उमेदवार असो की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार असो, उद्धव ठाकरे सर्वांना हवेत. यामागची नेमकं कारण काय? काँग्रेस आणि शरद पवारांना उद्धव ठाकरेंच्या सभा का हव्यात, या प्रश्नाची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. पुण्यातील खडकवासला येथे सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सभेसाठी महाविकास आघाडीचे सर्व दिग्गज नेते एकत्र आले होते. याच जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी एक वखवकलेला आत्मा असं विधान करत थेट पंतप्रधान मोदींवर टीका केली. 29 एप्रिलला मोदींनी भटकते आत्मा असं म्हणत पवारांवर टीकेची झोड उठवली होती, ज्याला आता उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर देत पवारांचा हिशोब चुकता केला. थेट पंतप्रधान मोदींवर टीका करताना मोठमोठे विरोधी सुद्धा विचार करतात, पण उद्धव ठाकरेंनी 2 पावलं पुढे जात थेट मोदी शहांवर टीका करायला सुरुवात केली. आता ह्या टीका ठाकरे का करतायत त्यासाठी थोडी पार्श्वभूमी पाहणं गरजेचं आहे. उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत, कोणाला भेटत नाहीत असा आरोप त्यांच्यावर नेहमी होतो. अशीच काहीशी कारणं देत शिंदेनी बंड केलं आणि त्यांना साथ देणाऱ्या आमदार खासदारांनीही उद्धव ठाकरे भेटत नाहीत अशी कारणं दिली. पण आता निवडणुकीच्या प्रचाराला उद्धव ठाकरेंनी जे स्पीड पकडले ते पाहता शिंदेच्या खासदारांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळते. उद्धव ठाकरे जिथं जातात तिथं त्यांच्या सभांना स्थानिकांकडून चांगला प्रतिसाद पाहायला मिळतोय. याचं उत्तम उदाहरण म्हणजे परभणीत बंडू जाधव यांच्या सभेला झालेली गर्दी. या सभेमध्ये उद्धव ठाकरेंच्या भाषणाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. त्याच सभेत पाऊस आणि वाऱ्यामध्ये सुद्धा लोकांनी आपली जागा न सोडता उद्धव ठाकरेंच्या भाषणाला पूर्ण वेळ दिला. त्यामुळे पूर्ण राज्यातून आता महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंची लोकप्रियता जास्त असल्याचं सुद्धा अधोरेखित झालंय. एकीकडे पक्षफुटीनंतर त्यांच्याबद्दल असलेली सहानुभूती आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहावर ते करत असलेली टीका या उद्धव ठाकरेंच्या जमेच्या बाजू ठरताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस या नेत्यांवर विखारी शब्दात टीका करताना उद्धव ठाकरे पाहायला मिळत आहेत. ज्या फडणवीसांनी ही लढाई ठाकरे विरुद्ध मोदी किंवा पवार विरुद्ध मोदी अशी नसून मोदी विरुद्ध राहुल गांधी असं रोवण्याचा प्रयत्न केला आणि केंद्रीय मुद्दे रेटून धरले, त्या सर्वांना उत्तर देत उद्धव ठाकरेंनी ही लढाई पुन्हा महाराष्ट्रात परत आणून ठाकरे विरुद्ध मोदी आणि पवार विरुद्ध मोदी अशी केली. यामध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंनी चतुराई करत शिंदे आणि अजित पवारांना कमी लक्ष केलं. त्याचं कारण म्हणजे त्यांना या लढाईत शिंदे आणि अजित पवारांना कमी लेखून त्यांचं राजकीय महत्त्व कमी करायचं आणि ही लढाई मोदी शहा फडणवीस विरुद्ध ठाकरे पवार अशी करायची. यात बऱ्याच अंशी उद्धव ठाकरेंना यश मिळताना दिसतंय. आता 3ऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे. त्याआधी उद्धव ठाकरे पूर्ण मतदारसंघ पिंजून काढतात. सुप्रिया सुळेंसाठी घेतलेली सभा असो की मग काँग्रेसच्या प्रणिती शिंदेसाठी घेतलेली सभा असो, ठाकरे महायुतीवर तुटून पडताना दिसत आहेत. याचा फायदा उमेदवारांना तर होतोच आहे, त्यासोबत उद्धव ठाकरे हे नाव महायुतीच्या कट्टर विरोधकांच्या लिस्टमध्ये आघाडीवर असल्याचं सुद्धा अधोरेखित होत आहे. येणाऱ्या काळात सत्ता कुणाची असो, पण उद्धव ठाकरे हे नाव विरोधकांच्या टीकेच्या किंवा महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या केंद्रस्थानी असल्याचं पाहायला मिळालं तर आश्चर्य वाटू नये. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितींसाठी पॉलिटिकल वजीरच्या यूट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.